धनहानी होण्याची कारणे आणि उपाय. घरातील देवघर कोणत्या दिशेला असावे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. जर घरातील देवघर योग्य दिशेला नसेल किंवा देवघर असणाऱ्या दिशेला वजनदार वस्तू असेल तर याचा नकारात्मक प्रभाव पडतो. मनाची शांती आणि विकासासाठी देवघराचे स्थान हे उत्तर-पूर्व म्हणजेच ईशान्य कोनात असायला पाहिजे, कारण ही दिशा देवी देवतांचे स्थान मानले जाते. लक्षात ठेवावे की देवघराच्या वर किंवा खाली शौचालय, स्वयंपाकघर किंवा जिना नसावा. घराच्या आत काही वस्तूंवर, सामानांवर धूळ असेल किंवा घरात अस्वच्छता तसेच जाळे लागले असेल तर वेळोवेळी स्वच्छ करावे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. सर्व काही ठीक असल्यानंतरही तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या हातात धन टिकत नाही तर तुम्हाला घराच्या दक्षिण-पूर्व दिशेचा निळा रंग काढून टाकण्याची गरज आहे. या दिशेला हलक्या नारंगी, गुलाबी रंगाचा वापर करावा. घरातील किंवा घराच्या आजूबाजूला असलेली फुलझाडे किंवा रोपांना नियमित पाणी घालावे. जर एखादे रोप किंवा झाड सुकले असेल तर ते काढून टाकावे. घराचा दरवाजा उघडताना किंवा बंद करताना सावधानीपूर्वक उघडावे किंवा बंद करावे, ज्यामुळे दरवाजाचा कर्कश ध्वनी निर्माण होणार नाही. घरात किंवा घरातील इतर खोल्यांमध्ये काटेरी झाडे तसेच नकली फुलझाडे ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मकता येते. जर तुमच्या घरात देवाचे मंदिर, देवघर असेल तर शुभ फळाच्या प्राप्तीसाठी घरात नेहमी पूजा करावी. दक्षिण-पश्चिम दिशेच्या खोलीत पूजापाठ करू नये. पार्किंगसाठी उत्तर-पश्चिम ह्या भागाचा उपयोग करणे शुभ मानले जाते. घराच्या उत्तर-पूर्व दिशेला आरोग्य-संबंधित औषधं ठेवल्याने आरोग्यात लवकरच सुधारणा होते. बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबल नेहमी उत्तर-पूर्व दिशेला ठेवावा. झोपताना आरसा झाकून ठेवावा. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये. असे केल्याने बेचैनी, भीती निर्माण होऊन झोप नाहीशी होते. घरात उत्तर दिशा, ईशान्य दिशा, पूर्व दिशा आणि वायव्य दिशेला कमी वजनदार, हलके सामान ठेवणे शुभ आणि वस्तू लाभदायक मानले जाते. झोपताना घराच्या मुख्य दरवाजाकडे पाय करून झोपू नये. चांगल्या आणि मधुर संबंधांसाठी पाहुण्यांची खोली उत्तर-पश्चिम दिशेला असावी. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.